आणि त्याचा उपयोग मशीनला कसं शिक्षित करून त्या मशीनकडनं कामं करून घेणे हाच या वाक्याचा अर्थ होतो की मशीन लर्निंग इन द सेन्स आता समजा ट्रॅक्टर तुमच्याकडे आहे, त्याला समजा आपण गायडन्स दिलं, तेही कॉम्प्युटरच्या थ्रू, इंटरनेटच्या थ्रू, तर मला लेफ्टला जायचं आहे किंवा राईटला जायचं आहे, तो ट्रॅक्टरसुद्धा लेफ्टला किंवा राईटला जाईल. मला नांगरणी करायची आहे, मला फवारणी करायची आहे, हे सुद्धा कामं ते ट्रॅक्टरने आपण इथून बटन दाबल्यानंतर हे म्हणजे आणि हे उद्याच्या शेतीमध्ये हे सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये असणार आहेत. म्हणजे सर्व कामं आपल्या बोटावर राहणार आणि फक्त तुम्ही तशी कमांड द्यायची, त्याप्रमाणे तुमचा ट्रॅक्टर म्हणा किंवा पॉवर टिलर म्हणा किंवा इतर इक्विपमेंट किंवा साधनं म्हणा, ते त्याप्रमाणे तसे तुमच्या इच्छेनुसार कामं करतील आणि हेच शेतीमधलं उद्याचं मोठं तंत्रज्ञान राहणार आहे. तसंच कंट्रोल एन्व्हायरमेंट आणि व्हर्टिकल फार्मिंग, आता शहरीकरण अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात हे वाढतं आहे आणि जिथे तिथे जमिनीचा तुटवडा हा भासत आहे. पण आपली जी पॉप्युलेशन ही दररोजची वाढणारी पॉप्युलेशन आहे, ज्यांना खाद्य किंवा रोजचं जे खाद्यपदार्थ आहेत हे म्हणजे सुरक्षित देण्यासाठी म्हणून इथे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट वापरून, म्हणजे ज्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये प्रोटेक्टेड इरिगेशन किंवा प्रोटेक्टेड ॲग्रिकल्चर म्हणावं किंवा तुम्ही भंडारकर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समध्ये मरीन डिव्हिजनच्या अध्यक्ष आहे. तसेच भारतातील 124 जे सेंटर्स आहेत त्याचे लीडरशिप त्यांना गाईड करण्याची जिम्मेदारी माझी आहे. आज काय कार्यक्रम आहे इथे? आपण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे राष्ट्रीय अधिवेशन घेतलेलं आहे. आपल्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्समध्ये इंजिनिअरिंगच्या 15 शाखा आहेत. त्याद्वारे आम्ही भारताचा विकास कसा होईल, त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी कशी होईल, मुलांना जॉब कसं होईल आणि आपले जे उद्योजक आहेत त्यांना नवीन टेक्नॉलॉजी कशी मिळेल याचा आपला प्रयत्न असतो. आज जवळपास 400 विद्यार्थी इथे आलेले होते आणि देशातून गणमान्य लोक, जवळपास 200च्या वर गणमान्य लोक पूर्ण देशाभरातून इथे आलेले आहेत. प्रमुख पाहुणे आपले कृष्णमूर्ती भरणे साहेब येणार होते, परंतु दिल्लीमध्ये त्यांच्या कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाही. तसेच शिरसाट साहेब, माननीय शिरसाट साहेबसुद्धा येणार होते, परंतु ते येऊ शकले नाही. त्याच्यामुळे आपले प्रमुख पाहुणे प्रेसिडेंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स श्री मनीष कोठारीजी होते, डायरेक्टर ऑफ MIT शर्मा साहेब होते, प्रोफेसर सिंग होते, परभणी कृषी महाविद्यालयाचे कुलगुरू आणि असे खूप सारे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचा मूळ विषय काय? कार्यक्रमाचा मूळ विषय असा होता की जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन तंत्रज्ञान आहे कृषी क्षेत्रामध्ये, त्याचा प्रसार करणे, त्याच्यावर संगोष्ठी करणे, त्याचा विचार करणे आणि विद्यार्थी शेतकऱ्यापर्यंत ती माहिती पोहोचवणे, त्याने आपल्याला देशाला प्रगतीसाठी फायदा होईल. अधिवेशन हे पहिल्याच जगाच्या आधी पण झाले. दरवर्षी आमचं अधिवेशन देशाभरात होतं. औरंगाबादला हे पहिलंच अधिवेशन आणि औरंगाबादच्या टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान करतात तुम्ही? विद्यार्थ्यांसाठी असं आहे की त्यांनी जे काही आहे कुठल्याही गोष्टी हे विद्यार्थी जीवन पुन्हा मिळणार नाही, तर याच्यामध्ये जेवढं काही त्यांना घेता येईल चांगल्या गोष्टी त्याच्या हे करायच्या आणि विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गापासून
दूर नेणारे, त्यांना रास्तांना ओढणारे, त्यांचा वापर करणारे असं होऊ देऊ नये. विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष त्यांचं कसं ते महान नागरिक होतील, कसं त्यांच्या जीवनात, त्यांच्या आईबापाच्या जीवनात आणि समाजासाठी किती चांगले याच्यावरच त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि पुन्हा हे जे विद्यार्थी जीवन आहे पुन्हा मिळणार नाही. हे सर्वात चांगलं जीवन आहे, तर त्यांनी याचा पुरेपूर आनंद घ्यायचा. थँक्यू सो मच. तर आता इथे माझ्या मुख्य टॉपिकवर मी येतो की जे कन्व्हेन्शन होतं आजच्या घडीला संयोजन समितीमध्ये पाणी संरक्षित करण्याची किंवा त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज एवढी का पडलेली आहे? शेतकरी संबंधित ब्रँचेस विद्यार्थ्यांचे आज किंवा ह्या वर्षी आपणच हे एक्सपिरियन्स केला असेल की सकाळी पण सांगण्यात आलं की जवळपास मागच्या 26 दिवसांपासून आपल्या औरंगाबाद किंवा मराठवाडा क्षेत्रात पाऊस पडलेला नाही आहे. आणि ही परिस्थिती आजचीच नाही आहे, ही आता ह्यानंतर ह्याची फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा वारंवारिता म्हणा ही वाढणारच आहे. आणि आज 26 दिवस झाला, शक्यता आहे पुढच्या रविवारी हा 30 दिवस होईल किंवा 35 दिवसाचा कोरडा कालखंड पडेल. आणि मग ह्या आपले पिकं कसे संरक्षित करायचे आणि त्यांना कसं वाचवायचं त्यापासून आपण केलेला खर्च तो तरी ऍटलिस्ट निघाला पाहिजे. 2 दिवसाचे कन्व्हेन्शन आहे, त्यामध्ये ह्या संभ्रमामध्ये शेतकरी बंधू आज 100 विद्यार्थ्यांनी ते पाठवले आहे. अडचणीत सापडतो आहे आणि ह्या संभ्रमामुळे तो जनरली यामध्ये 6 सेशन आहे. शेतीकडे 4 मंत्री त्या ठिकाणी पण यावरही आपण संस्थांनी शेतकऱ्यांनी जर आपण व्यवस्थितरित्या आपले संसाधन जे आहे जे